विटभट्टीवर आले. लय महाग झालं इथं. सरकारनं मत विकत घेण्यापासून इटा विकत घेण्यापासून सरी महागाई केली. होय, घर बांधायचं तर नुसतं फिरावं लागायला लागले. इकडे तिकडे इकडे आले भरले मातीनं. रोज दिवसभर लोक ह्या भाट्यावर असतात. लेकरं बाळं घेऊन शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य न काही 450 रुपयाला 1000 वीट छापायची म्हणा, असं समजलं. दगडी कोळसा आलेला, ते चंद्रपूरून येतो कोळसा. इकडं राख 900 इटात म्हणून. ह्या 900 इट भट्ट्यावर किती जोडे काम करीत असते. आणि हे कायम आहेत बरं का इथं. मग ह्या इट भट्ट्यावर खरं तर एक अंगणवाडी असायला पाहिजे. इथं स्पेशल लसीकरण असायला पाहिजे. तर पण बघूयात काय काय करता येईल. तर आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे किती लोकांचे हे आहेत. चिखल थापला जाते का त्याच्यावर असं एकंदरीत. माय नुसती माती ही. मला का आमच्या लहानपणी आम्ही का घरापासून जी धूम ठोकायचो तर तिकडं मळवायला उतरायचो बिना चपलातच. अशी भर उन्हात शाळा सुटल्यावर 12च्या नंतर तर तशी माती ही पोळायची. तशीच माती आहे ही. सगळा बोट भरलाय. अशा सगळी माती सगळीकडे. अशा पद्धतीचं ह्या सगळं सुरू आहे. आलो आहे आम्ही विटभट्ट्यावर इटा घेऊन जाण्यासाठी. थँक्यू.